नसरापूरमध्ये लहानग्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यातील जनता वसाहतमध्ये एका अल्पवयीन मुलीवर एका वयोवृद्ध व्यक्तीने लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला। या घटनेमुळे खळबळ उडाली असून नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी घटना टळली आहे। या घटनेमध्ये अत्याचाराचा प्रयत्न करणारा मुलीचा आजोबा असल्याचं समोर आलंय। 9 वर्षाची मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जनता वसाहत येथे आली होती। आरोपीने 2 वर्षापूर्वीच जनता वसाहतमध्ये घर भाड्याने घेतलं होतं। आरोपी हा दारूच्या नशेत होता। यावेळी दारूच्या नशेत मुलीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरडा केला, त्यामुळे शेजारचे सतर्क झाले। मुलीच्या आवाजामुळे एका महिलेने पत्र्याच्या घरात पाहिले, त्यानंतर तिने आरडाओरडा करून लोकांना जमा केलं। आरोपीने त्या मुलीला माळ्यावर लपवलं होतं। नागरिकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत मुलीला सुरक्षित बाहेर काढलं व आरोपीला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केलं। या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने पर्वती पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे। दरम्यान या प्रकारामुळे नागरिक संतप्त झाले होते। काही काळ या भागात तणावाचं वातावरण होतं। नागरिकांनी पर्वती पोलीस स्टेशनला मोठी गर्दी केली होती। नसरापूरप्रमाणेच या आरोपीला ताब्यात देण्याची मागणी नागरिक यावेळी करत होते। नागरिकांनी काही काळ रास्ता रोको देखील करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त त्या भागात तैनात करण्यात आला होता। आज हे पर्वतीचे झोपडपट्टी एरियामध्ये एक 9 वर्षाची लहान मुलगीवर त्यांचेच सख्खे आजोबा म्हणजे मुलगीचे आईचे वडील यांनी जे आहे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तात्काळ पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर या ठिकाणी लगेच पोलीस आलेला आहे आणि जे आरोपी आजोबा आहे त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मुलगीला जे आहे ते ससून हॉस्पिटलला पाठविण्यात आलेलं आहे। तिथे त्यांचे जे आहे ते मेडिकल प्रोसेस सुरू आहे आणि त्या ठिकाणी त्यांची आई पण आहे। दोघे मुलगी आणि आजी त्यांची आई दोघे सुखरूप आहे। या ठिकाणी काही लोक गर्दी केलेले होते, त्यांना जे आहे आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे आहे ते या ठिकाणातून आपल्या घरी जावा, कारण की पोलिसला जे आहे ते कायदेशीर कारवाई करत आहे। तर अशा प्रकारच्या लोकांची गर्दी राहिली तर तिथे जे आहे ते पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यामध्ये अडचण निर्माण होणार आहे। तसेच याच भागाचे जे लोक आहे ज्यांना येणे जाण्यामध्ये पण अडचण होत आहे, कारण की थोडा ट्रॅफिकची अडथळा झालेला आहे। तर सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की यांच्यामध्ये पोलिसने कायदेशीर कारवाई केलेले आहे आणि बाकी जे राहिलेले कारवाई आहे ते पण तात्काळ करत आहे। त्यामुळे या ठिकाणी गर्दी करण्याची काही आवश्यकता नाही आणि आपल्या घरी ते लोक जाऊ शकतात। पोलीस जे आहे सर्व कारवाई कायदेशीर कारवाई करणार आहे।